आरटी प्रवेश 2026-27 तिसऱ्या यादीमध्ये पालकांना प्रवेश घेण्याची मुदत ही काल संपलेली आहे। आज 20 जून 2026 आहे। आता तिसऱ्या यादीमधील पालकांना आपले डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करता येणार नाही। आता मात्र जे पालक चौथ्या यादीमध्ये वेटिंगमध्ये आहेत त्यांना वेध लागले आहे की चौथी यादी कधी लागणार आहे। तर पालकवर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आरटी प्रवेश 2026 चौथी यादी कधी लागणार। मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगेन की चौथी यादी या दिवशी लागणार आहे। त्याच्या अगोदर आपण ह्या जागांचा रिकॅप बघायचा आहे की आज अखेर आरटीएने एकूण 95,834 जागा या वाटप केल्या आहेत। याच्यामध्ये पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादीचा समावेश आहे आणि 1,05,811 मधून ह्या जागा वजा केल्या तर आरटीकडे आज अखेर 9,977 जागा आहेत। याचा अर्थ असा होत नाही की या सर्व जागा चौथ्या यादीतील पालकांना मिळतील, कारण काल 19/6/26 रोजी उशिरा ज्या पालकांनी डॉक्युमेंट सबमिट केले आहेत त्यांच्या पण जागा याच्यामधून कमी होतील। तरीसुद्धा साधारणपणे 9,500 पेक्षा जास्त जागा या चौथ्या यादीतील पालकांना मिळणार आहेत। आपण नेहमी आपले आरटी पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज स्टेटस चेक करत राहायचं आहे। इथे आपण क्लिक करून आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो म्हटल्यानंतर इथे साईट बिझी दाखवत आहे, इथे आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून गो म्हणायचं आहे। गो म्हटल्यानंतर इथे आपणास आपल्या अर्जाची कंडिशन दिसून जाईल जे काही असेल, कारण आपणास इथूनच कळणार आहे की आपणास नंबर लागणार आहे की नाही। जास्तीत जास्त तिसऱ्या यादीमधील पालकांनी हे काम करायचे आहे, कारण आता आपला नंबर हा पुढे सरकत आहे। तर इथे आपण बघितले की आज अखेर फक्त 9,777 जागा शिल्लक आहेत। तर इथे आपण आता बघायचं आहे की चौथी वेटिंग यादी ही कधी लागणार आहे। आरटी महाराष्ट्र अंतर्गत प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्ट म्हणजे चौथी यादी ही जाहीर होण्याची प्रक्रिया साधारणपणे शाळांमध्ये जागा रिक्त असल्यावर सुरू होते। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या यादीमधील पालकांनी जे ॲप्लिकेशन केले आहेत त्यांना सर्व जागा डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ज्या जागा उरतात त्या जागांच्या आधारावर चौथी यादी ही तयार केली जाते। तिसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर रिक्त जागांच्या आधारे चौथी यादी ही जाहीर केली जाते। तर मुदत ही काल संपलेली आहे आणि चौथी यादी ही कधी लागणार आहे, तर चौथी यादी ही जून महिन्याच्या लास्ट वीकमध्ये लागणार आहे। आता जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे, म्हणजे 7-28 म्हणजे 28 तारखेच्या आसपास आपली ही चौथी यादी लागणार आहे। जे पालक चौथ्या यादीमध्ये वेटिंगमध्ये आहेत त्यांनी काळजी करायची नाही आहे। मला कल्पना आहे की शाळा सुरू झाल्या आहेत आणि पालक आता खूप सिरियस झाले आहेत, कारण त्यांना ITची सीटी अजून मिळाली नाही। तर पालकवर्गांनो, आपणास 9,500 पेक्षा जास्त सीटा आहेत आणि ज्या पालकांचा वेटिंग क्रमांक 1-2 आहे त्यांना आता ह्या सीट मिळणार आहेत। जास्त वेटिंग क्रमांक असलेल्या पालकांना सीट मिळणार नाहीत, त्यांनी आता आपला दुसरा पर्याय बघायचा आहे। तर पालकवर्गांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की चौथी यादी कधी लागणार आहे। मी आपणास परत सांगतो की चौथी यादी ही जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये लागणार आहे। याचा अर्थ 28 तारखेच्या आसपास आपली ही आरटीची चौथी यादी लागून जाईल। तोपर्यंत जे पालक चौथ्या यादीमध्ये वेटिंगमध्ये आहेत त्याने आपले डॉक्युमेंट अप टू डेट ठेवायचे आहेत। आरटीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर जेव्हा ही यादी चौथी यादी जाहीर होईल तेव्हा आपले डॉक्युमेंट प्रोसेस करून घ्यायचे आहेत, कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि आपल्या पाल्याचा प्रवेश हा करून घ्यायचा आहे। तर पालकवर्गांनो, हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।